या संघाला आतापर्यंत झालेल्या सामन्यामध्ये 5 संघ आपल्याला मिळालेत जे बक्षीस पात्र निश्चितच झालेत. मात्र आता कोणत्या संघाला कोणत्या क्रमांकापर्यंत मजल मारता येणार यासाठी पुढचा राऊंड आपल्याला पाहायला मिळेल. त्याच दरम्यान सुपर 12 मध्ये अंतिम सामना 6वा सामना इथे आपण पाहतोय. एका बाजूला स्ट्राईकवर आपण पाहतोय ते म्हणजेच किशोर नाईक, नॉन स्ट्राईक एंडवर स्ट्राईक एंडवर मारुती नाईक. गोलंदाजीसाठी सज्ज होतोय तो म्हणजे गोलंदाज विदेश. पहिला चेंडू अवे फ्रॉम द ऑफ स्टंप आपण पाहतोय, खूप दूरवर टाकलाय चेंडू. पंचांचा इशारा व्हाईटचा. ऍज पर रूल नंबर 22 इट्स अ व्हाईट डिलिव्हरी. जेव्हा जेव्हा चेंडू खेळण्याच्या मर्यादे बाहेरचा असतो त्यावेळेस या नियमाचा अवलंब केला जातो आणि अवांतर स्वरूपाची धाव घोषित केली जाते आणि फलंदाजी करणाऱ्या संघाला 1 धाव इथे दिली जाते. अवांतर स्वरूपाच्या धावेने इथे सुरुवात झालेली आहे. मात्र पहिल्या चेंडू काहीसा स्विंग आपण पाहिला मित्रांनो. विदेशचा पुढचा चेंडू इथे मात्र मिस्टर स्ट्रोक चेंडू हवेत. स्वतः विदेश चेंडूच्या खाली येतोय. कॉट अँड बोल्ड पद्धतीत मारुती नाईकला ते बाद करतोय. फर्स्ट विकेट डाऊन. फलंदाज बाद. चित्रेशन सजवले आणि सिद्धुनाईक जड संघातील खेळाडू त्यांचा अव्वल दर्जाचा क्षेत्ररक्षक राजा कोळी, त्याचबरोबर त्यांचा अष्टपैलू खेळाडू आपण पाहतोय अजिंक्य ठोंबरे उर्फ लारा, हे खेळाडू आणि अन्य खेळाडू आपण पाहतोय इथे. मंथन नाईक असे बरेचसे खेळाडू त्यांना सपोर्ट करण्यासाठी त्यांना पाठिंबा देण्यासाठी ते उपस्थित झालेले आहेत. पाहूया पाठिंब्यामुळे नक्कीच सुरुवात तर नक्कीच चांगली झालेली आहे, कारण पहिल्या षटकातील दुसऱ्या चेंडूवरती पहिल्या चेंडूवर आपण पाहिलं विकेट प्राप्त केले. आणि दणे गुरुजी नेहमीच म्हटलं जातं कोणत्याही गोलंदाजासाठी पहिला चेंडू विकेट म्हणजे ड्रीम स्टार्ट, स्वप्नोत सुरुवात. तशीच सुरुवात झाली विदेशची. पाहूया नवीन फलंदाज सुजल नाईकला तो पुढील चेंडू कशा प्रकारे करतोय. इथे मात्र चांगला चेंडू फलंदाज बाहेर येतोय. मात्र इथे कौतुकास्पद अशी गोलंदाजी सुरू आहे, ती म्हणजेच गोलंदाज विदेशची. विदेशला का घेतलं गेलं संघामध्ये कर्णधार योगेश नाईक कडून तो ते दाखवतोय कर्णधारचा विश्वास सार्थ ठरवायचा आहे आणि आतापर्यंत जेवढी मेहनत गेली खऱ्या अर्थाने त्या मेहनतीचे फळ जर मिळवायचे तर या सामन्यात विजय संपादन करायचे तरच त्या मेहनतीचे चीज होईल. इथे पुन्हा एकदा चेंडू हवे, छेदक्षक चेंडू खाली येतोय. इथे कोणती चूक नाहीये. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज बाद. गोलंदाजी कमाल आपण पाहतोय. गोलंदाजीमध्ये मी पहिला सांगितलं पहिला चेंडू तरी वाईट असला तरी पहिल्या चेंडूमध्ये स्विंग आपण पाहिला आणि कुठेतरी हा गोलंदाज ज्या पद्धतीत गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी प्रभावी मारा करतोय. पॉवर प्लेच्या षटकात इथे धावा येत नाहीयेत पण विकेट्सच्या कॉलम मध्ये आपण पाहिलं तर एकामागोमाग एक नंबर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 1 धाव दाखल लागले आणि 2 फलंदाज बाद झाले. 3 चेंडू झालेत, अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. नवीन फलंदाज न्यू बॅटर आतिश नाईक. आतिश इथे ऑफस्टिकच्या बाहेर येतोय, चेंडू खेळण्याचा प्रयत्न करतोय. इथे पुन्हा एकदा टाळ्यांचा गजरबड पाहतोय तन्वेश 11 सिद्धविनायक झिराट संघातील या गोलंदाजासाठी, कारण ज्या पद्धतीत तो गोलंदाजी करतोय कुठेतरी चांगल्या प्रकारे बेसिक्स तो करून आलाय. कारण सलग 3 दिवस कशा प्रकारे सामने झालेत, कशा प्रकारे खेळपट्टीवर गोलंदाजी केली जाते याचा परिपूर्ण अभ्यास त्यांनी केलाय आणि त्याचा फायदा त्याला होतोय असंच म्हणावं लागेल. आणि हा सगळा खेळ किशोर नाईक मात्र नॉनस्टॉप एंडवर उभा राहून पाहतोय. कुठेतरी नॉनस्टॉप एंडवर जास्त उभं राहणं हे फलंदाजासाठी घातक देखील बऱ्याच वेळा ठरतं. येथे फलंदाजाला फॉलो करणारा चेंडू, अप्रतिम गोलंदाजी आपण पाहतोय ती म्हणजेच विदेश नाईक या फ्रंटलाईन गोलंदाजाची. पॉवर प्लेच्या षटकात 1 धाव आली आणि तीही अवांतर स्वरूपाची आहे. 5 चेंडू झालेले आहेत. अप्रतिम गोलंदाजी
गोलंदाजीमध्ये असलेलं मिश्रण नक्की त्याला वेगळं ठरवतंय आणि कर्णधार ज्या पद्धती त्याच्यावरती विश्वास ठेवून त्यांनी गोलंदाजी दिले त्याचा विश्वास तो आतापर्यंत नक्कीच सार्थ ठरवतोय. इथे अजून एक विकेट आणि इथे सेलिब्रेशन आपण पाहतोय. 1 मोर विकेट डाऊन. तिसरा फलंदाज बाद. नक्कीच अभिवादन केलं गेलं ते म्हणजेच गोलंदाज विदिश कर्ण पॉवरप्लेच्या षटकात धाव दिली केवळ एक आणि एक नाही दोन नाही तर तब्बल 3 फलंदाजांना तंबूच्या आशेला त्याने माघारी परतवलंय. गोलंदाजीसाठी येतोय अष्टपैलू खेळाडू रोहित नाईक. रोहित वाघमारे न्यू बॅटर 9 सेकंडवर आणि किशोरला आपण पाहतोय स्ट्राइक वर आहे. किशोर पाहूया कशा प्रकारचा खेळ करतोय कारण दबाव त्याच्यावर देखील असेल कारण पहिल्या षटकात विकेटचं होणारं पतन त्याने 9 सेकंडवर उभं राहून पाहिलंय. रोहितचा पहिला चेंडू या षटकातील पहिला चेंडू फुल टॉस आमंत्रण दोन्ही हातांनी स्वीकारलाय. चेंडूला भिरकवलंय बॅकवर्ड स्क्वेअर सीमा शेपार. इथे स्लोअर 1 चेंडू या चेंडूला पिक केलाय भिरकावलाय मिड विकेट सीमा रेषेपार. षटकार. टप्प अचूक असणं आवश्यक आहे याचा देखील गोलंदाजाला विचार करावा लागेल कारण किशोर सारख्या चांगल्या फलंदाजांना फुल टॉस देणं म्हणजे आमंत्रण. इथे आकुटब्या चेंडू वरती जोरदार प्रहार चेंडू जातोय सीमा रेषेपार. अजून एक षटकार. नक्कीच वेगवान गोलंदाज मात्र या वेगवान गोलंदाजाच्या गोलंदाजीवरती आक्रमण केले जाते. काहीसं वेगळं नक्कीच रोहितला करावं लागेल कारण आतापर्यंत त्याने जेवढे प्रकार केले फुलटॉस चेंडू त्यानंतर स्लोअर 1 चेंडू टाकण्याच्या प्रयत्नात पुन्हा एक फुलटॉस चेंडू आणि त्यानंतर हाफ ट्रॅकर चेंडू टाकलाय. इथे मात्र चेंडू चांगला पण त्याहीपेक्षा अप्रतिम फटका सरळ तिसरा षटकार येतोय. तर या षटकात मात्र जी धावांची कमतरता पहिल्या षटकाली होती ती किशोर नाईक या फलंदाजाच्या मार्फत पूर्ण केली जाते कारण या षटकात आतापर्यंत त्यांनी 22 धावा फटकावल्या. धावसंख्या एकूण झाली ती म्हणजेच 23 धावा आणि यावेळेस सलग चौथा षटकार येतोय रोहितच्या गोलंदाजीवरती. किशोर नाईक ऑन द फायर.
इथे मात्र स्लोअर वन चेंडू, या स्लोअर वन चेंडूवरती चकवलंय, कुठेतरी ह्याच चेंडूच्या प्रयत्नात होता तो म्हणजेच रोहित, मात्र अंतिम चेंडू त्याचा चांगला पडलेला आहे. 2 षटका अखेरी धावसंख्या झाली ती म्हणजेच 29 धावा. पहिल्या षटकात 1 धाव येऊन सुद्धा जी धावांची गती राखली ती म्हणजेच या षटकातील आक्रमकतेने मोठ्या फटक्याने 4 षटकार 1 चौकार 29 धावा 2 षटकांच्या अखेरीस. 4 षटकांचा सामना आहे. किशोर नाईक या फलंदाजाला बाद करणं किंवा रोखणं तितकंच महत्वपूर्ण आहे, कारण ते म्हटलं जातं ना, आक्रमक फलंदाजाला आपण जास्तीत जास्त वेळ रोखून धरू शकत नाही. त्यामुळे आक्रमक फलंदाजाला विकेट प्राप्त करणे, त्याला बाद करणं हा एकमेव असा पर्याय असतो. आणि किशोर नाईकला कल्पना आहे की जर तो खेळपट्टीवर राहिला तर तो धावा जमवू शकतो, आपल्या संघासाठी महत्वपूर्ण टोटल धाव फलक तो लावू शकतो. आता मात्र स्वतः अष्टबैलू खेळाडू, संघाचा कर्णधार तन्वेश 11 सिद्धिविनायक झिराड संघाचा कर्णधार योगेश नाईक गोलंदाजीसाठी येतोय. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी 3रं षटक घेऊन समोर स्ट्राईकवर आपण पाहतोय तो म्हणजेच फलंदाज रोहित वाघमारे. नॉन सेकंड वर आपण पाहतोय ते म्हणजेच किशोर नाईकला. किशोर नाईकने नक्की चांगली सुरुवात केलेली आहे. 6 चेंडूंचा सामना करताना वैयक्तिक आपण पाहिलं तर 28 धावसंख्या तो खेळतोय. आता मात्र योगेश नाईक या कर्णधाराला चांगलं षटक करावं लागेल, कारण अशाच पद्धतीने धावा आल्या प्रत्येक षटकात तर मात्र धावांचा डोंगर देखील आपल्याला पाहायला मिळेल. योगेश नाईक पाहूया या षटकामध्ये कशा प्रकारे आपल्या संघाला कमबॅक करून देतोय. इथे मात्र क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावर आपण पाहतोय कव्हरच्या वरून चेंडू गेलाय, चेंडू लॉफ केलाय, 1 धाव नक्कीच मिळते. आता मात्र कॅप्टन टू कॅप्टन असा खेळ आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला सुवर्ण संदेश 11 वाघोली संघाचा कर्णधार किशोर नाईक स्ट्राईकवर नॉन, तर गोलंदाजी करतोय तो म्हणजे तन्वेश 11 सिद्धिविनायक झिराड संघाचा कर्णधार योगेश नाईक. आता मात्र बेस्ट वर्सेस बेस्ट असा सामना आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस मात्र चांगला चेंडू, इथे मात्र योगेश दाखवतोय की माझ्याकडे क्लास आहे, तू मोठे फटके लगावू शकतोस तर मी देखील तुला रोखण्याचा किंवा बाद करण्याचा प्रयत्न करू शकतो. पाहूया या बॅटल मध्ये कोणता खेळाडू वर्चस्व प्रस्थापित करतोय, किशोर की योगेश. मी नेहमीच म्हणतो जेव्हा 2 संघामध्ये सामना रंगतो, खेळपट्टीवर एक सामना रंगतो, एक द्वंद्व एक झुंज होते, ते म्हणजेच एक आक्रमक फलंदाज आणि भेद गोलंदाजामध्ये इथे फुल टॉस चेंडूवरती मोठा फटका, चेंडू जातोय लॉंग ऑन सीमारेषे पार, उत्तुंग षटकार. आणि फ्री हिटची सुवर्ण संधी असेल ती म्हणजेच फलंदाजाला उघडा डोळे पहा नेट कणपुटच्या चेंडूवर आहे तो म्हणजेच फ्री हिट. इथे झेल टिपला तरी फलंदाज बाद दिला जाणार नाही, कारण आपण पाहिलं तर फ्री हिटचा चेंडू होता. धावसंख्या आपण पाहिली, धावसंख्या एकूण झाली ती म्हणजेच 38 धावा. पहिल्या षटकाचा खेळ सोडला तर या दोन्ही षटकामध्ये धावांची गती नक्कीच खूप चांगली आपल्याला पाहायला मिळते. या षटकाचा विचार केला 3 चेंडू झालेले आहेत, अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. हे 3 चेंडू चांगले टाकणार का योगेश, की या 3 चेंडू मध्ये काही मोठे फटके पुन्हा एकदा आपल्याला रोहित वाघमारे आणि किशोर नाईकच्या बॅटन पाहायला मिळणार. या फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक तैनात आहे, चांगला क्षेत्ररक्षण होत आहे. जेवढा चांगला क्षेत्ररक्षण तितकीच वेगाने फेक केली जाते, त्यामुळे दुसरी धाव घेतली जात नाहीये. आणि या आता जे 2 फलंदाज खेळतात त्यामध्ये आपण रोहितला पाहिलं तर रोहित एक अँकर रोल निभावतोय, म्हणजेच एक धाव घेतोय आणि आपल्या साथी फलंदाजाला स्ट्राईक देतोय, कारण त्याला कल्पना आहे की किशोर चांगल्या प्रकारे चेंडूला स्ट्राईक करतोय, चेंडू मिडल करतोय, धावा जमवतोय. तो जास्तीत जास्त चेंडू किशोरने खेळले तर चांगल्या धावा आपल्या संघासाठी बनू शकतात. इथे मात्र योगेश पुन्हा एकदा किशोरसाठी सज्ज होतोय. पुन्हा एकदा चांगला चेंडू, या चेंडूवरती 1 धाव घेतली जाते. किशोरला ही कल्पना आहे, प्रतिस्पर्धी संघाचा कर्णधार आहे, चांगला फॉर्म मध्ये अष्टपैलू खेळाडू आहे, त्याला विकेट द्यायची नाही, त्या उद्देशाने एकेरी धावा घेण्यामध्येच जास्त इंटरेस्ट दाखवते तो म्हणजेच किशोर. धावसंख्या झालेली आहे 40 धावा
तिसरं षटक प्रगती, तिसऱ्या षटकातील एका चेंडूचा खेळणं बाकी आहे. पहिल्या षटकात 3 विकेट गमावल्यानंतर कशा प्रकारे पहा कमबॅक केलंय ते म्हणजेच सुवर्ण संधी चिलवून वाघोली या संघाने. त्यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू, या चेंडूवरती एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचे ते प्रयत्न केला जात नाहीये. एक नो बॉल जर सोडला तर या षटकात नक्कीच चांगली गोलंदाजी, चांगलं षटक. योगेश 3 षटकाखेरी धावसंख्या झाले 3 गडी बाद, 41 धावा, 41 रन्स ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स आफ्टर 3 ओव्हर्स. आता पाहायचंय अंतिम षटकासाठी कोणत्या गोलंदाजाला नियुक्त केलं जातं. स्लॉग ओव्हर, डेफ्थ ओव्हर, हाणामारीचं षटक म्हणून ज्या षटकाला ओळखलं जातं त्या षटकासाठी कोणत्या गोलंदाजाला नियुक्त केले जाते याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. चला मित्रांनो, जास्त वेळ टीम मीटिंग घेऊ नका. चौथ्या षटकासाठी गोलंदाजाला नियुक्त करा. सुपर 12 मध्ये जे सामने आपण पाहिले त्यामधील जे विजेते संघ आहेत शिवमिलन बामणसुरे, अन्वी 11 सारळ, मोक्ष वॉरियर्स दळवी, खरोशी, आई एकविरा, कुटुलवाडी, त्याचबरोबर सागर 11 पिंपळवाडी. हे 5 संघाच्या कर्णधारांना सूचना आहे की आपण इथे व्यासपीठाजवळ येऊन थांबायचंय, कारण हा सामना जो सुरू आहे त्यानंतर आपण सुपर 6च्या सामन्यांसाठी आपण चिठ्ठ्या ड्रॉ पाडणार आहोत. त्यासाठी आपण सज्ज व्हायचे. इथे जे 5 संघ जिंकलेले आहेत त्या 5 संघांना सूचना आहे. गोलंदाजीसाठी येतोय गोलंदाज राकेश पवार. पवार म्हणजे पॉवर असं बरंच म्हटलं जातं. आता राकेश कशा प्रकारची पॉवर जनरेट करतो आपल्या गोलंदाजीमध्ये हे पाहायचंय, कारण समोर आपण पाहिलं तर एकेरी दुरी धावा घेणारा रोहित स्ट्राईकवर, नॉन स्ट्राईक एंडवर चौका षटकांची आतिषबाजी करणारा किशोर नाईक आहे. चांगला चेंडू, इथे यष्टीरक्षक हातून एक चूक होते. चेंडू अडवला गेला असता तर कदाचित स्ट्राईक रोटेट झाली नसती. आता हे स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर पाहायचंय पुढील 5 चेंडूवरती काय घडतंय. किशोर नाईक स्ट्राईकवर आलेला आहे आणि खऱ्या अर्थाने रोहितचं कौतुक करावं लागेल, कारण स्वतः मोठे फटके मारण्यापेक्षा तो 21 धावांवरतीच भर देतोय आणि चेंडू निर्धाव खेळून काढत नाही. हे देखील महत्वपूर्ण गोष्ट. इथे मात्र क्लास पहा, किशोर नाईकचा चेंडूला विरकवलाय स्क्वेअर लेग सीमारेषे पार. संख्या आपल्याला पाहायला मिळते आणि अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. या चेंडूवरती विकेट नक्कीच होणार नाहीये. किती धावा मिळतात ते पाहायचंय. 2 धावा घेण्याची संधी उपलब्ध झालेली आहे. 44 धावसंख्येवरती किशोर खेळतोय. किशोर या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक झळकवणार का हे देखील पाहायचंय. मेडन 50 पाहायला मिळणार का या स्पर्धेतील किशोर नाईकच्या बॅटमन. इथे मात्र संघाची धावफलकावरती 50 धावा लागलेल्या आहेत. धावांचं अर्धशतक संघासाठी लावलेलं आहे. इथे झेल होऊ शकतो. चेंडू हवेत आहे. इथे मात्र झेल सुटतोय आणि इथे मात्र गडबड गोंधळ आपल्याला नक्कीच पाहायला मिळालाय. मात्र त्या दरम्यान रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. मिळाले ती म्हणजेच किशोरला. पाहूया लाभल्या संधीचा फायदा उचलतो का, अर्धशतक झळकवतो का, कारण 2 चेंडू शिल्लक आहेत या चौथ्या आणि अंतिम षटकातील. यावेळेचा फटका ट्रिमेंडस स्ट्रोक आपण पाहतोय. स्क्वेअर कटचा लाजवाब फटका. चेंडू जातोय 1 बाउंस ओव्हर द रोप सीमारेषे पार. 4 धावांचा
55 मधील 49 धावा एकट्या किशोरच्या आहेत. अंतिम चेंडू आणि अंतिम चेंडूवरती षटकार. या स्पर्धेतील मॅडम 50 पहिलं अर्धशतक झळकलं जात आहे किशोर नाईकच्या बॅटून. नक्कीच किशोर आपली बॅट किशोरने लगावलेत. बघा कर्णधार काय, तो सुवर्ण संदेश 11 वाघोली संघाचा कर्णधार काय हे त्यांनी दाखवून दिले. नॉन स्ट्राईक एंडवर उभं राहिलेला असताना स्ट्राईक एंडवर विकेट एकामागोमाग एक जात होत्या. मात्र त्यानंतर जेव्हा तो स्ट्राईकवर आला त्यानंतर सामन्याची सर्व सूत्रे त्यांनी आपल्या हाती घेतली आणि त्यानंतर ज्या पद्धतीत त्याने फलंदाजी केली प्रतिस्पर्धी संघासाठी नक्कीच एक फायटिंग टोटल त्याने उभे केलेले. 24 चेंडूत 62 धावांचं आव्हान. मात्र क्रिकेटचा खेळ, कारण क्रिकेटच्या खेळामधील 2 सामने आपल्या सर्वांनाच माहिती आहेत. पहिला सामना 1983 चा वर्ल्ड कप जिथे 183 धावा डिफेंड केल्या गेल्या होत्या आणि दुसरा सामना तो म्हणजे जोहान्सबर्ग येथील साऊथ आफ्रिकेमधील 2007 मधील सामना ऑस्ट्रेलिया वर्सेस साऊथ आफ्रिकेचा जिथे 434 धावा फटकवल्या होत्या ऑस्ट्रेलिया प्रथम फलंदाजी करताना आणि त्या धावसंख्येचा पाठलाग यशस्वीरित्या केला गेला. मग क्रिकेटमध्ये कोणती धावसंख्या डिफेंड करता येईल आणि कोणत्या धावांचा पाठलाग करता येईल हे आपण सांगू शकत नाही. म्हटलं जातं ना क्रिकेटचं भाकीत भवितव्य सांगणारा भविष्य सांगणारा अजून जन्माला आला नाहीये. आता बघूया या सामन्यात काय घडतंय. 24 चेंडू 62 धावांची आवश्यकता आहे. जिथे एका बाजूला किशोर नाईकचा झंझावात आपण पाहिला, एक आकर्षक खेळी त्याचे पण पाहिलेत, एक वादळी खेळ ज्या झंझावातामध्ये प्रतिस्पर्धी संघाला बॅकफुटला ढकललं गेलंय. मात्र त्याच पद्धतीत जर तन्वेश 11 सिद्धिविनायक झिराड संघातील फलंदाजाने फलंदाजी केली तर ही धावसंख्या या खेळपट्टी होऊ शकते. कारण ही खेळपट्टी म्हणजे फलंदाजांसाठी नेहमीच नंदनवर ठरणारी खेळपट्टी आहे. या खेळपट्टीवर बऱ्याचशा धावा जमवल्या गेल्या. 24 चेंडू मध्ये 70 धावा ही चेस झालेल्या आहेत. हे आपण बऱ्याच वेळा पाहिलेलं आहे. कारण सारळ संघाने आपण पाहिलं तर या धावा चेस केल्यात. त्यामुळे आता मात्र फलंदाजांवरती एक मोठी जबाबदारी मदार आहे की 2 सामने जिंकून केवळ कामगिरी झालेली नाहीये, तर जेव्हा बक्षीस पात्र फेरीमध्ये आपण स्थान निश्चित होईल तरच आपण केलेल्या मेहनतीचं फळ चीज होणार आहे. जे संघ विजयी ठरलेले आहेत त्यांची नावं मी घेतोय. त्यांच्या कर्णधारांनी इथे उपस्थित व्हायचं. शिवम 11 बामणसुरे संघाचा कर्णधार, अन्वी 11 सारळ संघाचा कर्णधार, मोक्ष वॉरियर्स दळवी खरोशी संघाचा कर्णधार, आई एकविरा कुंटलवाडी संघाचा कर्णधार, सागर 11 पिंपळवाडी संघाचा कर्णधार. या 5 संघांच्या कर्णधारांनी इथे उपस्थित व्हायचे. चला फलंदाज पाठवायचे. तन्वेश 11 सिद्धिविनायक झिराड. एक लक्षात घ्या. हॅलो चेक. हॅलो हॅलो. मॅनेजमेंटच्या वतीनं एक सूचना आलेली आहे. प्रत्येक संघाचं लक्ष असू द्या की आतापासून पुढे कोणत्याही स्वरूपाची पेनल्टी देण्यात येणार नाहीये. अगोदर जी बामणसुरे संघाला आपण पेनल्टी दिली होती ती त्यांचे प्लेयर्स कमी होते म्हणून पेनल्टी दिली होती, परंतु यापुढे आता कोणत्याही प्रकारची पेनल्टी कोणत्याही संघाला मात्र मिळणार नाही याची नोंद प्रत्येक संघाने घ्यायची आहे. धन्यवाद. चिखली PSC चे सुपरवायझर सन्माननीय मनोज पाटील झिराड यांना विनंती असेल की आपण इथे उपस्थित व्हा. ते सामना पाहण्यासाठी आले. त्यांचं मी नक्कीच शब्द सुमनाने स्वागत करतोय. चोवीस चेंडू आणि 62 धावांची आवश्यकता आहे. आता पाहायचंय गोलंदाजीसाठी पहिले षटक घेऊन येतोय गोलंदाज किशोर नाईक. फलंदाजीत आक्रमकता त्याची आपण पाहिली आणि ही आक्रमकता आपण बऱ्याच सामन्यांमध्ये स्पर्धांमध्ये पाहिलेली आहे. ज्या ज्या वेळेस संघाला आवश्यकता असते त्याचा खेळ नक्कीच बहरतो आणि या सामन्यातही त्याचा खेळ तसाच बहरलाय.
किशोरच्या गोलंदाजीवरती षटकार आला तर प्रत्येक षटकासाठी योगेश नाईकला 50 पारितोषिक ते म्हणजे सन्माननीय रुपेश नाईक यांच्याकडून. किशोरच्या प्रत्येक चेंडूवरती ज्या चेंडूची षटकार त्या प्रत्येक षटकारासाठी 50 पारितोषिक आहे. किशोरचा पहिला चेंडू इथे मात्र पहिल्या चेंडूवरती जोरदार अपील. नेहमीप्रमाणे उत्साही यष्टीरक्षक आपल्याला पाहायला मिळतो. मित्र क्रिकेट फील्ड मध्ये आपण पाहिलं तर सर्वात जास्त उत्साही असतो तो म्हणजे यष्टीरक्षक. किशोर नाईकला आपण पाहिलं तर नक्कीच वेगवान गोलंदाज. कधी गोलंदाजीमध्ये मिश्रण त्याचा आपण पाहतो, कधी इनस्विंग चेंडू, कधी आउटस्विंग चेंडू, लेग ब्रेकचा चेंडू, स्लोअर वन चेंडू, खूप चांगला मिश्रण तो आपल्या गोलंदाजीमध्ये करतो. यावेळेसचा चेंडू जशीच्या बाहेर जाणारा फलंदाज नक्की चेंडूला फॉलो करण्याचा प्रयत्न करतोय. दोन्ही चेंडू इथे आपण पाहिलेत तर पहिल्या या षटकातील निर्धाव आलेले आहेत. कुठेतरी पहिल्या इनिंग मध्ये ज्याप्रमाणे पहिलं षटक घडलं होतं तसंच हे षटक घडणार का, धावा रोखल्या जाणार का, की आता मात्र कर्णधार योगेश आक्रमक रूप दाखवणार आपलं. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू. त्याच दरम्यान मुरुड नगरपालिका शाळा क्रमांक 3 चे मुख्याध्यापक सन्माननीय राजेश भोईसर इथे उपस्थित झालेत. त्यांचंही मी शब्द सुमनाने हार्दिक स्वागत करतोय. मित्रांनो, या स्पर्धेसाठी त्याचबरोबर छोटम शेठ असतील, साई क्रीडा मंडळ शिराड यांच्यावरती, त्याचबरोबर जे आपले आदिवासी बांधव या सर्वांवरती असलेलं प्रेम जाहीर करण्यासाठी ही सर्व तमाम मंडळी आलेले आहेत. त्यांचं शब्द सुमनाने मी हार्दिक स्वागत करतोय. पुन्हा एकदा वळतोय आणि आदिवासी बंधू आहेत आणि हे आदिवासी बंधू आपल्या आदिवासी बांधवांचे सामने पाहण्यासाठी, लीग पाहण्यासाठी आलेले आहेत. त्यांचे मनपूर्वक आभार की आपण इथे आलात. अशा प्रकारचं प्रोत्साहन आपण आपल्या आदिवासी बंधूंना दिलं पाहिजे. आणि त्याचबरोबर साई क्रीडा मंडळाचे सदस्य देखील आहेत आणि त्याचबरोबर बेलदार समाजाचे अध्यक्ष सन्मान्य तालुका अध्यक्ष सन्मान्य जयवंत साळुंखे देखील आहेत. त्यांचे खूप खूप आभार. ते इथे उपस्थित झाले. इथे होता फटका चांगला आहे, चेंडू जातोय सीमा रेषेपार, येतोय इनिंग मधला पहिला मॅक्सिमम षटकार. डीजे थँक्यू डीजे. आपले जेवढे मान्यवर इथे उपस्थित झाले सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. पेण तालुक्यातील हे सर्व कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, सदस्य जे आले होते, पवारसाहेब असेल, त्यांचे इतर सहकारी आहेत, त्या सर्वांचे आभार. त्यांनी येऊन इथे आम्हाला सदिच्छा भेट दिली, इथे आम्हाला उपकृत केलं, त्याबद्दल आपले खूप खूप आभार. यावेळी चेंडूला नक्कीच घेऊन काढलाय. क्षेत्रशी चेंडूच्या मागे जातोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. दुसरी धाव पूर्ण होणार का? दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात इथे विलास रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय. त्याला एकही चेंडूचा सामना करण्याची संधी इथे मिळाली नाही आणि 0 वैयक्तिक धावसंख्येवर दुर्दैवरित्या रनआउटच्या स्वरूपात तो इथे बाद झालाय. न्यू बॅटर, नवीन फलंदाज आपण पाहतोय मधू. डावखुऱ्याचा फलंदाज आहे आणि या खेळाडूने बराच वेळा प्रभावित केलंय. चांगले चांगले फटके तो लगावू शकतो. खराब चेंडूवरती मोठे फटके लगवणं आणि आक्रमक रूप नेहमी त्याचं आपण पाहिलंय. मोठे फटक्यांसाठी ओळखला जातो आणि हा जो बदल आहे मधुला या सामन्यात ठेवण्याचा बदल, आता पाहूया किती यशस्वी ठरतोय कर्णधाराचा. कारण पहिल्या 2 सामन्यामध्ये मधू उपस्थित नव्हता, आज त्याची वणी लागले. मारुती नाईक जो पहिल्या षटकात यष्टीरक्षकाच्या भूमिकेत होता, आता गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. पहिल्या षटकाखेरी धावसंख्या झाली ती म्हणजेच 1 गडी बाद 7 धावा, 7 रन्स स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 1 ओव्हर. आता उर्वरित 3 षटका 18 चेंडू. विजयासाठी आवश्यकता आहे ती म्हणजेच 55 धावांची. सामना 2 मिनिटं थांबवायचा आहे.
स्ट्राइक चेंज होईल, कारण स्ट्राइक वर होता योगेश, न्यू बॅटर आहे तो आता स्ट्राइक वर असेल. अजूनही सामना संपला नाहीये, कारण मागील पहिल्या इनिंग आपण पाहिलं मित्र तर येथे मधूचा पहिला चेंडू लागला, फटका चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक झेल टिपतोय आणि फलंदाज मधू 0 धावसंख्येवर बाद होतोय. न्यू बॅटर नवीन फलंदाज सुनील आपण पाहतोय, फलंदाजीसाठी मैदानात उपस्थित झालाय. इथे मात्र आपण पाहिलं तर या सामन्यात आपली पकड मजबूत करतोय तो म्हणजेच सुवर्ण संदेश 11 वाघोली हा संघ. इथे मात्र चांगला चेंडू, जोरदार अपील नक्कीच केलं जात आहे, मात्र पंच तटस्थ भूमिकेत. पहिला चेंडू विकेट मिळाली, दुसरा चेंडू निर्धाव टाकलेला आहे तो म्हणजेच गोलंदाज मारुती नाईक याने. असं वाटलं होतं प्रतिकार केला जाईल, इथे बॅटची कडा लागली होती, झेल निसटलाय. पंच यष्ट्या जरा व्यवस्थित करायच्या आहेत. तीन चेंडू मध्ये कोणती धाव, चौथ्या चेंडूवरतीही आपण पाहिलं तर कोणती धाव येत नाहीये. या स्पर्धेत बरेचसे मेडन ओव्हर्स निर्धाव षटक पण पाहिलेली आहेत. एकूण 8 निर्धाव षटक मेडन ओव्हर्स आपण पाहिली. इथे मात्र फ्लाइंग स्लिपचा क्षेत्ररक्षक नक्कीच चेंडू फील्ड करतोय, बाईच्या स्वरूपात एक धाव मिळते. इथे मात्र अंतिम चेंडूवरती कोणतीही धाव येत नाहीये आणि अजून एक मेडन ओव्हर आपल्याला पाहायला मिळते, कारण एक धाव आली तीही बाईच्या स्वरूपात. 9वी मेडन ओव्हर, 9 निर्धाव षटक या स्पर्धेतील आपण पाहतोय. हा सामना आपण पाहतोय आतापर्यंत कमालीचा एकतर्फी झालाय, मात्र आता योगेश, सुनील आणि येणाऱ्या फलंदाजांना मात्र केवळ मोठ्या फटक्यामध्ये डील करावी लागेल, तरच या सामन्यात तन्वेश 11 सिद्धिविनायक झिराड संघ कमबॅक करू शकतो, किंबहुना सामना जिंकू शकतो. आता मात्र 12 चेंडूंचा खेळ बाकी आणि विजयासाठी आवश्यकता आहे ती म्हणजे तब्बल 54 धावांची. 12 चेंडू 54 धावा. आता मात्र आव्हान कठीण होत चाललंय, खूपच कठीण होत चाललंय आपण पाहतोय. नवीन गोलंदाज आपण पाहतोय आकाश नाईक, वैयक्तिक पहिल्या संघासाठी 300 षटक घेऊन येतोय. या सामन्यात जर आपण पाहिलं तर आतापर्यंत कमालीचा एकतर्फीपणा आपण पाहिलाय. पहिल्या इनिंग मधील पहिलं षटक सोडलं तर पूर्ण
सामन्यात वर्चस्व आपण पाहतोय ते म्हणजेच सुवर्ण संदेश 11 वाघोले संघाचं. एकच धाव घेतली जाते. 11 चेंडू आणि 53 धावांची आवश्यकता. शिवम 11 बामणसुरे संघाचा कर्णधार, अन्वी 11 साऱ्या संघाचा कर्णधार, मोक्ष वॉरियर्स दळवी खरोशी संघाचा कर्णधार, आई एकविरा कुंडलवाडी संघाचा कर्णधार आणि सागर 11 पिंपळवाडी संघाचा कर्णधार या पाचही संघांच्या कर्णधारांनी इथे उपस्थित व्हायचंय. लॉर्ड्स टाकले जाणार आहेत. चला पाचही विजेते संघ चे कर्णधार आपण इथे उपस्थित व्हायचंय. डीजे या चेंडूवरतीही एकच धाव मिळते. इथे मात्र फलंदाज रनआउटच्या स्वरूपात एक बाद होतोय. डीजे लवकर इथे उपस्थित व्हायचंय. लॉट्स पाडले जाणार आहेत. जर आपण त्याकडे लक्ष द्यायचंय. नऊ चेंडू आणि तब्बल 48 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडू 48 धावा. यावेळेस योगेश मोठा फटका लागण्याचा प्रयत्न तिथे लॉंग ऑनला झेल देत बाद होतोय. हॅलो हॅलो ठीक. चला आपण 5 संघांची नावं अनाउन्समेंट केली होती. तरी देखील पुन्हा एकदा विनंती करतो की ज्यांची नावं अनाउन्समेंट केली ते 5 संघाचे 5ही कॅप्टन विनर आमच्या समालोचक कक्षाकडे यायचं आहे. चिठ्ठ्या उडवायच्या आहेत. त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारचा विलंब न करता आपण लगेच 5 कॅप्टन यायचं आहे. त्याच दरम्यान आपण पाहतो इथे एक धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या झालेली आहे 15 धावा. कुटळवाडी संघाचा कॅप्टन अजूनही उपस्थित नाहीये. तर इथे शिवम 11 बामणसुरे संघाचा कॅप्टन आहे. तदनंतर या ठिकाणी सागर 11 पिंपळवाडी, मोक्ष वॉरियर्स दळवी खरोशी, तदनंतर आई एकविरा कुटळवाडी आणि अन्वी 11 सारळ. या चेंडू नक्कीच षटकार येतोय. रोहित
धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 21 धावा, 6 चेंडू आणि तब्बल 41 धावांची आवश्यकता आहे. तर आपण आता स्क्रीनवरती पाहू शकता चिठ्ठ्या उडवलेल्या आहेत आणि ओके चला कॅप्टन आपण चिठ्ठ्या उचलायच्या आहेत. हा 1 नंबर पहिली चिठ्ठी आलेली ते सागर इलो पिंपळवाडी आणि प्रतिस्पर्धी संघ आहे त्यांचा मोक्ष वॉरियर्स दळवी खडोशी. हा पहिला सामना आहे, लिहून घ्या. सागर 11 पिंपळवाडी विरुद्ध मोक्ष वॉरियर्स दळवी खडोशी हा पहिला सामना असेल. डीजे मास्टर आवाज द्यायचा माईकला. मोक्ष वॉरियर्स दळवी खडोशी. हा दुसरा सामना कोणता आहे? शिवम 11 बामणसुरे त्यांचा प्रतिस्पर्धी संघ आहे अन्वी 11 सार. हा दुसरा सामना असणार आहे. अच्छा दुसरा सामना कोणता आहे मग? अच्छा ओके. आई एकविरा कुडळवाडी विरुद्ध यातून विजय संघ सुवर्ण संदेश वाघोळी हा दुसरा सामना म्हणजे विनर संघ. येस यातून विनर संघ असणार आहे. पुन्हा एकदा अनाउन्समेंट केली जाते व्यवस्थित. चला पहिला सामना आपण आता सुपर 6 चा खेळवणार आहोत. सागर 11 पिंपळवाडी विरुद्ध मोक्ष वॉरियर्स दळवी खडोशी हा पहिला सामना असेल. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण लगेच यायचंय. राजेश भोईर आणि मनोज पाटील यांच्या शुभ हस्ते आपण टॉस घेणार आहोत. डीजे मास्टर माईकला थोडा आवाज द्यायचा आहे. तसेच दुसरा सामना असणार आहे तो म्हणजेच खुटळवाडी विरुद्ध यातून विजय संघ आणि तिसरा सामना असणार आहे बामणसुरे विरुद्ध सार हा तिसरा सामना असणार आहे. सामन्यांचा क्रम प्रत्येकाचं लक्षात आलेला आहे. तर पहिल्या सामन्याचे पुन्हा एकदा कॅप्टन सागर 11 पिंपळवाडी विरुद्ध मोक्ष वॉरियर्स दळवी खडोशी हा पहिला सामना सुपर 6 चा आपल्याला थोड्याच वेळात या ठिकाणी भेटीला येणार आहे. कुठेही जाऊ नका, पाहत राहा dreamscricket.in चॅनल. धन्यवाद. आणि सन्माननीय वामन दरोडा सर आपल्याला विनंती आहे की आपण कॉम्बॉक्स मध्ये यायचंय. आणि आता झाले